परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो. तर आपण आज आलेलो आहे पागोडाला. बघू शकतो आपण इकडे चांगला प्रतिसाद आहे आपल्या इकडे लोकांचा, कसे आहेत काय. आणि त्याच्यानंतर आपण आता दर्शनाला जाणार आहे पागोड्याच्या. तर क्राऊड एवढा जास्त इकडे, लाईक मोफत सेवासुद्धा आहेत, सगळे त्याचा प्रतिसादसुद्धा घेत आहेत, मजासुद्धा घेत आहेत. बट एवढा क्राऊड असल्यामुळे थोडं जास्त मेसअप झालेलं आहे. बट बाबांसाठी काय, पण एवढ्या लांबून लांबून आलेत लोक गाव ठिकाणावरून, एवढा जास्त लोकांचा प्रतिसाद आहे. जी जीवाभावनाची आपली गोष्ट आहे, आपल्याला जो प्रेम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी, गौतम बुद्धांसाठी, त्यासाठी आलेले तिकडे. आय नो साऊंडमध्ये थोडासा आपल्याला थोडा त्रास असणार आहे, बट स्टील आपण एक्सप्लोअर करणार आहे. आणि आजचा दिवस आपल्या बाबांसाठी एकच आहे, बाबासाहेब. तर आता बघूया आपण काय काय एक्सप्लोअर करायला भेटतं आहे. एवढ्या गर्दीमध्ये आपण काय कव्हर करू शकतो काय, आता बघूया. लेट्स गो. जसं की तुम्ही बघू शकता, ही जेवढी गर्दी आहे ती फक्त इकडे तुम्हाला जेवढी दिसते याच्या दुप्पट तिप्पट तुम्हाला स्टार्टिंगला सुद्धा दिसणार आहे, बोरिवली स्टेशनला सुद्धा दिसणार आहे, मड जेट्टीच्या इकडे, आपल्या गोराईच्या जेट्टीच्या इकडे सुद्धा भेटणार आहे. आणि तेवढीच बससाठी सुद्धा आहे, मोफत सेवा आहे. तर खूप लोक चालत येत आहेत, पायी येत आहेत चालत. बट प्रेम आहे. जसं की तुम्ही बघू शकता इकडे कमीत कमी 8,000 लेडीज आणि 8,000 जेंट्स बसू शकतील एवढी सीटिंग आहे. 16,000 लोकांची 1200 की 12,000 इकडे गाद्या टाकलेल्या आहेत बसायला सीटिंग्स. सो तुम्ही बघू शकता एवढा मोठा हा डोम आहे. आणि इकडे विपश्यना होते, इकडे शांतता ठेवली पाहिजे. तर आता जास्त आपण इकडे शूट नाही करणार, अलाउड नाही. बट स्टिल एक शॉट तुमच्यासाठी घेतलेला आहे. आता बघूया, आता विपश्यना करूया आणि शांत बसूया. डोमची साईज बघा गाईज, एवढा मोठा डोम आहे. एवढा 360 आहे पूर्ण. सो एवढा क्राऊड इकडे आरामात बसू शकतो आणि विपश्यना करतात. सो पीसफुल लाईफमध्ये पाहिजे असेल काय. चला लाईक जर आपल्याला धम्मदान वगैरे काय करायचं तर आपण इकडे पेटीत सुद्धा टाकू शकतो. आणि तसेच हे आपल्याला मित्र भेटलेले आहेत, तर हे थेट भुसावळवरून आलेत. तर आता या लोकांना विचारा या लोकांचा एक्सपिरियन्स कसा होता इकडे आणि काय. मित्र तुमचा एक्सपिरियन्स कसा होता इकडे. खूप छान वाटलं इकडे, खूप छान वाटलं इकडे आला. आणि काय मित्र आले आहेत, किती जण आले आहेत काय. आम्ही 20-25 जण आले, पण आमचे मित्र बाहेर गेले थोडे, त्याच्यामुळे ते आले नाही मधामध्ये. पहिला चैत्यभूमीला जाऊन आलात की. हा चैत्यभूमीला आले पहिले, मग इकडे आले. चैत्यभूमीला गर्दी कशी होती काय. खूप गर्दी चैत्यभूमीला. बट एवढा आपण मेहनतीने येतो, एवढा प्रेमापोटी येतो बाबासाहेबांच्या. तर हे आपल्याला मनापासून कसं तुम्ही काय प्लॅन करून येतात, कसं करतात. खूप छान वाटलं मनापासून. सो हे आपली जी काय श्रद्धा आहे ती आपली सगळी मनापासून आहे, राईट. ओके, थँक्यू. जय भीम. माझे पॅरेंट्स आहेत, त्यांनासुद्धा फोटो आणि व्हिडिओचा जाम शॉक आहे. उठ की सूट, फोटो काढ. तर आता आपण त्यांचा फोटो सेशन करणार आहे दोघांचा. लेट्स गो.
आता माझ्या पॅरेंट्सला विचारूया त्यांना कसं वाटला. गर्दी होती ते पण वैतागलेलं, बट स्टील त्यांना विचारूया विपश्यना केल्यावरती थोडं शांतीने आपण प्रे केल्यावरती कसं वाटतं त्यांना ते विचारूया. एकदम छान वाटलं, मस्त एकदम. कसा होता एक्सपिरियन्स? चांगला होता. एकदम छान, एकदम मस्त, एकदम. लाईक तुम्ही काय म्हणाल? लोक इकडे आपल्या इकडे मोफत सेवा घेतात, बट त्याचा उपयोग कसा केला पाहिजे? काय उपयोग तर एकदम छान घेऊन राहिलेत लोक, जसं चालू आहे तर एकदम घेऊन राहिले आणि खूप साथ आहे लोकांची. प्रतिसाद तर चांगला आपल्याला दिसतोय. लेडीजचं कसं होतं? महिला मंडळाच्या वेगळ्या रांग वगैरे सगळे शिस्तीत होते? व्यवस्थित होतं, शांततेने आलेलं आहोत, काही कुठे लीन झालेलं नाही आहे. तर जसं की आपण बघू शकतात, म्हणजे लोक एवढा गर्दी असून पण ज्या डिसिप्लिनने फॉलो केलं आहे सगळं पद्धतशीर सॉर्टेड आहे. म्हणजे कसली धक्काबुक्की नाही, कसली मचमच नाही, काय नाही. थोडेफार वादविवाद सगळीकडे होतात, बट ज्या ठिकाणी आपण आलो आहे त्या ठिकाणी जसं की आपण म्हणतो शांततेचं प्रतीक, विचारांचे प्रतीक आहे. त्याच्या हिशोबाने लोकांनी एकदम शांतपणे सुखदपणे हा प्रवास केला आहे आणि सगळा एक्सपिरियन्स चांगला एक्सप्लोअर केला आहे. तर अशाच चांगल्या ब्लॉग्समध्ये आपण भेटत राहूया. टिल दॅन स्टे ट्यून. नव बुद्धाय. जय भीम.